श्री स्वामी समर्थ। स्वामी शिदूर या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। काही उपाय आपल्याला दिसायला अगदी सोपे दिसतात, त्यामुळे असं वाटतं यांनी आपलं काय आयुष्य बदलणार आहे। पण काही उपाय अगदी परिणामकारक देखील असतात। असा उपाय आज आपण बघणार आहोत, त्यामुळे तुमच्या जीवनात सुद्धा सकारात्मक बदल दिसून येतील। धर्मशास्त्रानुसार पूजेच्या वेळी दिवा लावण्याला एक विशेष महत्त्व आहे। देवाजवळ दिवा लावल्याने देवघर नाही तर आपलं अंतर्मन देखील उजळून निघतं। मनातील भीती नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। काही जण तेलाचा तर काही जण तुपाचा दिवा लावतात। शनिवार शनिदेवांना समर्पित असलेला वार आहे, म्हणून या दिवशी पूजेच्या वेळेस काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुमचं भाग्य उजळू शकतं। प्रत्येक शनिवारी हा उपाय न चुकता करायचा आहे। शनिदेवांना मोहरीच्या तेलाचा दिवा लावलेला आवडतो। तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा शनिदेवांसाठी प्रज्वलित कराल तेव्हा त्या दिव्यात एक लवंग टाकायची आहे। आता तुम्ही म्हणाल याने काय होणार आहे? मोहरीचं तेल आणि लवंग ही अतिशय महत्त्वाची मानली गेली आहे। हा छोटासा उपाय केल्याने शनिदेवांची कृपा प्राप्त होते, आर्थिक लाभ होतात। या उपायात सातत्य ठेवल्यास कधीही घरात पैशाची कमतरता भासत नाही। जेव्हा आपल्याला आर्थिक अडचण असते तेव्हा कुठला ना कुठला दोष आपल्या घरात असतो किंवा कोणता तरी ग्रहदोष सुद्धा असू शकतो। शनिग्रहांशी संबंधित काही दोष असेल तर आर्थिक अडचण, कुठलेही काम न होणे अशा गोष्टी अनुभवायला येतात। हा उपाय केला तर जेणेकरून आपल्या मार्गातील सर्व अडथळे दूर होऊन आपली प्रगती होईल। प्रगतीच्या नवीन नवीन संधी आपल्याला मिळतील। कधी कधी आपण कामात 100% प्रयत्न करतो पण योग्य संधीच मिळत नाही, तेव्हा हे उपाय आपल्याला कामाला येतात। पण शनिदेवांची कृपा मिळवायची असेल तर या उपायासोबत मेहनतीची तयारी देखील असावी लागते। प्रत्येक ग्रहाची एक ऊर्जा असते आणि ती विशिष्ट पद्धतीने काम करत असते। शनिदेव हा कष्टकऱ्यांचा ग्रह आहे। कष्ट करणाऱ्याच्या पाठीशी शनिदेव कायम उभे राहतात। त्या कष्टाला फळ मिळण्यासाठी कायम देवासमोर नम्र व्हायचं। जर तुमच्या स्वतःच्या घराचं स्वप्न आहे, तुम्ही खूप दिवस झाले भाड्याच्या घरात राहताय आणि स्वतःचं घर होण्यासाठी तुम्ही वाटेल ती धडपड करायला तयार आहात, पण काही ना काही अडचणी येत आहेत, मग ती पैशा संदर्भात असो किंवा कर्ज काढण्यासाठी कागदपत्रांच्या संदर्भात असो। अशा वेळी तुम्ही एक उपाय करू शकता, तो म्हणजे रोज संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा देवघरात लावायचा। जोपर्यंत तुमच्या घराचं स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत हा दिवा लावायचा आहे। जेव्हा या दिव्यामधील तेल संपत येईल तेव्हा याच दिव्यात एक कापूर टाकायचा आणि तो प्रज्वलित करायचा। त्या दिव्यासाठी तुम्हाला मातीचाच दिवा वापरायचा आहे। कधी कधी आपल्या कष्टाला यश येत नाही, सतत काही ना काही अडचणी येतात। आपल्या घरातील वास्तुदोष, ग्रहदोष घालवण्यासाठी या मोहरीच्या तेलाचा उपाय करायचा। यासोबत काही गोष्टी जीवनात तुम्ही पाळल्या पाहिजेत। घरातल्या मोठ्या व्यक्तींचा आदर करा, कारण शनिदेव त्याच लोकांना कधी माफ करत नाही जे मोठ्यांचा, आपल्या आई वडिलांचा आदर करत नाही, जे आपल्या आई वडिलांची सेवा करत नाही, त्यांची साथ शनिदेव देत नाही। धर्मग्रंथामध्ये दानाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे, म्हणून गरजू व्यक्तींना आपल्या हाताने शक्य तेवढे दान करा। पशुपक्ष्यांना आपल्या घासातला घास काढून खायला घालावा। असे केल्याने जीवनात यश नक्की मिळतं। रोजच्या तव्यावर केलेली पहिली चपाती गाईला, कुत्र्याला, कावळ्याला खाऊ घालावी। आर्थिक अडचण यामुळे दूर होते। देवाचं स्मरण करून कोणतेही कार्य केल्यास आपल्या आयुष्यात कशाचीच उणीव भासत नाही। आपण आपल्या वागण्यातून देखील ग्रहांची अनुकूलता प्राप्त करू शकतो। जर तुम्हाला असं वाटत असेल मी खूप पूजापाठ करतो, उपवास तपास करतो, मग ह्या पशुपक्ष्यांना, गरजू व्यक्तींना दान करण्याची काय गरज? पण एक लक्षात असू द्या, चराचरात देव आहे आणि आपली परीक्षा देव कोणाच्या रूपात येऊन घेईल ते सांगता येत नाही। म्हणून आपल्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाशी आपण प्रेमाने वागले पाहिजे। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट नक्की करा। श्री स्वामी समर्थ।